Good morning, everyone. Now I will deal with another topic of English, that is phrasal verbs. So, what is phrasal verbs? Phrasal verbs are combination of a verb and a particle that together give a single independent unit of meaning. They are sometimes called multiple verbs. Phrasal verb म्हणजे काय? मेन वर्ब आणि त्याला जोडून येणारा एखादा पार्टिकल, इन शॉर्ट अ प्रेपोजिशन. या गोष्टीला या गोष्टीलाच आपण फ्रेझल वर्ब्स असे म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स आपण पुढे पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय रॅन इनटू. आय रॅन इनटू. आय रॅन इनटू. रॅन हा वर्ब आहे. इनटू हे पार्टिकल आहे किंवा प्रेपोजिशन आहे. आय रॅन इनटूचा मीनिंग हा होतो टू मीट बाय चान्स, म्हणजे अचानक समोर येणे किंवा घडून येणे. आय रॅन इनटू अन ओल्ड स्कूल फ्रेंड ॲट द बुक फेअर दिस मॉर्निंग. इथे लक्षात घ्या, जर शब्दशः अर्थ आपण पाहिला, रॅन आणि इनटूचा खूप वेगळा होतो. पण जर आपण फ्रेझल वर्ब या गोष्टीचा जर अभ्यास करत असू, जर त्याचा विचार करू, तर त्याचा अर्थ असा होतो टू मीट बाय चान्स. इनटूचा अर्थ वेगळा, रॅनचा अर्थ वेगळा. समजतंय? सी, दिस इज द ब्युटी ऑफ अ लँग्वेज और फ्रेझल वर्ब्स. फ्रेझल वर्ब्स इथं आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतोय. जर याचा शब्दशः अर्थ घेतला रॅनचा आणि इनटूचा, तर खूप वेगळा होतो. जर ते जोडून आलेले असतील, जर आपण त्याचा फ्रेझल वर्ब्स म्हणून वापर करत असू, तर त्याचा अर्थ होतो टू मीट बाय चान्स. त्यासाठी फ्रेझल वर्ब्स हे खूप महत्वाचे आहे, बिकॉज इट ॲड्स मीनिंग टू द सेंटेन्स, इफेक्टिव्ह मीनिंग. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला आज हा फ्रेझल वर्ब हा टॉपिक शिकवणार आहोत, इंट्रोड्यूस करणार आहे. We can form many phrasal verbs by adding different particles to the same verb. आपण त्या सेम वर्बला कट आहे, कट आहे, कट आहे या मेन वर्बला वेगवेगळे पार्टिकल किंवा प्रेपोजिशन्स वापरून वेगवेगळे शब्द तयार करणार आहोत. म्हणजे आहेतच ते शब्द ऑलरेडी, आणि त्याचा वेगवेगळा मीनिंग तिथे आपण पाहणार आहोत. लेट्स सी वन एक्झाम्पल. कट अक्रॉस, कट ऑफ, कट आउट. वी ऑफन कट अक्रॉस, त्याचा मिनिंग होतो टू टेक शॉर्टकट द पार्क ऑन आवर वे टू कॉलेज. पहा, कट अक्रॉसचा अर्थ काय होतो? टू टेक अ शॉर्टकट, म्हणजे शॉर्टकट घेणे, म्हणजे जवळचा मार्ग वापरणे. ओपिनियन ऑन द डॅम इश्यू, कट अक्रॉस, इथं अर्थ होतो नॉट टू करस्पॉन्ड टू द युज्युअल डिव्हिजन बिटवीन ग्रुप्स, ट्रॅडिशनल पॉलिटिकल बाउंड्रीज. इथेही त्याचा अर्थ वेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. The principal's explanation for cancelling the holiday was cut off to interrupt someone and to stop them speaking by loud protest by the students. Cut off म्हणजे काय? मध्येच थांबणे, मध्येच बोलण्याचं थांबणे. See, the millionaire cut off इथं अर्थ होतो disinherit the philandering son without a penny. इथं कट ऑफचा अर्थ काय होतो? डिस इनहेरिट म्हणजे बेवारस किंवा वारसा हक्कातून बेदखल करणे. ही फ्रेझल वर्बचा मीनिंग हा त्या सिच्युएशन वरती बराचसा अवलंबून आहे, ना की त्या ऍक्च्युअल मीनिंग वरती. द थिक ओव्हरहँगिंग ब्रांचेस कट आउट, इथं अर्थ होतो टू ब्लॉक द सनलाइट फ्रॉम रिचिंग द ग्राउंड. दुसरा मीनिंग आहे ही इज नॉट कट आउट, इथं मीनिंग आहे टू हॅव द क्वालिटीज नीडेड फॉर समथिंग, टू बी अ टीचर.
की फ्रेझल वर्बचा मीनिंग हा त्या सिच्युएशन वरती अवलंबून आहे. इथं प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळी आहे, त्याचा मीनिंग वेगळा आहे. हे तुम्हाला केव्हा कळेल? when you study more and more the phrasal verbs, and if you understand phrasal verbs properly, and if you know the phrasal verbs better, then you became a good speaker or a good writer. Note, the meaning of phrasal verb often bear no relation to the meaning of either the verb or the particle which is used with it. मी पहिल्यापासून सांगत आलोय की त्या वर्बचा आणि त्या पार्टिकलचा मीनिंग हा त्या सिच्युएशन वरती अवलंबून आहे, ना की त्यांच्या ऍक्च्युअल मीनिंग वरती. इफ यू गो ऑन स्पेंडिंग ॲट दिस रेट यू वुड बी डन फॉर. आता डन फॉरचा अर्थ काय होतो? रुईंड. रुईंड म्हणजे काय? उद्ध्वस्त होणे. जर तू असाच पैसा खर्च करत राहिलास किंवा अशाच गोष्टी करत राहिलास तर तू एके दिवशी यू वुड बी डन फॉर, तू एके दिवशी खूप पश्चाताप करशील किंवा तू त्या दिवशी उद्ध्वस्त झालेला असेल. आता डन फॉर म्हणजे काय? डन म्हणजे काय? झाले, करणे, होणे. फॉर, रुईंड. सो या डन फॉरचा अर्थ होतो रुईंड म्हणजे उद्ध्वस्त होणे. The particle in a phrasal verb is either a preposition such as across, in, on, or an adverb such as up, off, out, of, or an adverb plus a preposition such as out of. काही ठिकाणी पार्टिकल हे प्रेपोजिशन असू शकतात, काही ठिकाणी ऍडवर्ब असू शकतात, और काही ठिकाणी ऍडवर्ब प्लस प्रेपोजिशन असू शकतात. बट मेनी टाइम्स इट हॅज अ प्रेपोजिशन. पण बहुतांशी आपण प्रेपोजिशनचा जास्त वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आय केम अक्रॉस, टू सी. केम अक्रॉस म्हणजे काय? टू सी दिस न्यू वर्ड इन द ऑक्सफर्ड डिक्शनरी. केम अक्रॉस म्हणजे काय? समोर येणे किंवा पाहणे. आय विश द रेन विल होल्ड ऑफ, बी अवे टिल द मॅच इज ओव्हर. The drunkard man was turned out of, expelled from the meeting when he started shouting. इथे म्हणजेच turned out of means expelled from म्हणजे काय? तिथून काढून टाकणे किंवा तिथून फेकून देणे. Three kinds of phrasal verbs. So there are three kinds of phrasal verbs. These kind consist of the verb and the particle being used in their primary meanings, and the particle is obligatory when the verb appears with the object. Example: I agree with his analysis of the situation. So I agree with his analysis of the situation. She loves listening in on other people's conversation. So listening in and agree with, these are the phrasal verbs. In this kind of phrasal verb, the particle is not necessary. The verb can appear without it, but is added to strengthen the meaning of the verb. She held in pain. काही ठिकाणी त्या पार्टिकलची गरज नसते, त्या मेन वर्ब्स मध्येच तो मीनिंग सामावलेला असतो. शी हेल्ड इन पेन, ती त्या पेन मध्ये किंचाळत होती. शी हेल्ड आउट इन पेन, ती तिच्या पेन मधून बाहेर पडली होती, निघून गेलेली होती. In the third time, the primary meaning of the verb is completely changed, and it gets a new meaning as a phrasal verb. काही ठिकाणी त्या फ्रेझल वर्बचा अर्थ वेगळा निघतो. जर आपण पहिल्यांदा पाहिलं की त्या फ्रेझल वर्बचा अर्थ एका ठिकाणी वेगळा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा आहे. Working on large projects calls for good teamwork. No need of a particular kind of action. Traffic is often held up in our towns for hours by processions. Stopped म्हणजे काय? थांबणे. प्रोसेशन म्हणजे काय? यात्रा किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या मोर्चे असतील त्या. Phrasal verbs can be transitive. They can take an object, or intransitive. They have no object. Also, some phrasal verbs can be used in both ways. Phrasal verbs ह्या काही ट्रान्झिटिव्ह वर्ब्सने
सुरुवात होऊ शकतात किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्बने. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणतो आपण आणि इंट्रान्झिटिव्ह मीन्स अकर्मक क्रियापद. They looked over the plan before constructing the house. हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. looked over the plan हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. Be careful about your wound, for it looks like an infection has set in. Set in फ्रेझल वर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह आहे, त्याला पुढे कोणताच ऑब्जेक्ट किंवा सॉरी इथे कोणताच ऑब्जेक्ट पुढे समोर आलेला नाही. He wanted to go over the chapter before the NET exam. Transitive go over. It object आहे the chapter before the NET exam. Many senior party men have gone over to the opposite party just before the election. Intransitive. Gone over to the opposite party just before the election हे object नाही. Transitive phrasal verbs are of two kinds. Transitive phrasal verbs मध्ये दोन kinds आहेत. When the object of the verb may or may not come between the main verb or the article. They called the deal of. हे आहे phrasal verb. In between हे दोन शब्द आलेले आहेत. मेन वर्ब आलेला आहे. या दोन मध्ये काही शब्द आलेले आहेत. When the object of the verb may or may not come between the main verb or the particle. जो काय ऑब्जेक्ट आहे हा दोन फ्रेझल वर्ब मध्ये आलेला आहे. They called of the deal. See this is the difference. When the object cannot appear between the two components. The thieves broke into the house, but not the thieves broke the house into. So this is the two kinds of transitive phrasal verbs, but the meaning is clear, the meaning remains the same. However, when the object of a phrasal verb is a pronoun, it always comes between the verb and the particle. That is because the pronoun stands for the noun. काही phrasal verb मध्ये phrasal verb मध्ये प्रोनाउन येतो and then it stands for noun. जर एखाद्या फ्रेझल वर्ब मध्ये प्रोनाउन आला तर त्याचा अर्थ तिथे नाउन म्हणून होतो किंवा त्याचा मीनिंग तिथे नाउन म्हणून घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, द टू फ्रेंड्स quarreled but soon made it up. सेटल्ड इन म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली पण त्यांनी लवकरच ती थांबवली किंवा तिथे ते मित्र झाले असं आपण इथं घेऊ शकतो. मेड अप हा फ्रेझल वर्ब आहे आणि इथं इट वापरलेला आहे पण इथं तो नाउन करतो. मेड इट अप म्हणजे काय? सेटल्ड डाऊन किंवा सेटल्ड इन. He had changed so much that I could not make him out. हिम हे प्रोनाउन आहे पण इथं त्याचा नाउन म्हणून वापर केलेला आहे. सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी मेड पॅसिव्ह. तुम्हाला माहित आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये फक्त ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर तिथं चेंज होतो. जर तिथे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आला तर त्याचा ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह वॉइस होऊ शकत नाही. हे तुम्ही लहान असताना तुमच्या ग्रामर क्लासमध्ये शिकलेलं असाल. ट्रान्झिटिव्ह वर्बचाच फक्त ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस होऊ शकतो. The new director has brought about many improvements in the company. Many improvements in the company has been brought about by the new director. म्हणजे काय? जर इथे इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस होऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. There are two ways by which you can form nouns from some phrasal verbs. Phrasal verb वापरून तुम्ही nouns तयार करू शकतात आणि त्याचे दोन प्रकार आहेत किंवा दोन मार्ग आहेत. When the phrasal verb is used as a noun, either with a hyphen or without space between the verb and the article. Some broke in and robbed the house.
So broke in and robbed the house. Break in verb mean to enter by force to steal money, valuables. Broke in म्हणजे काय? चोरी करणे किंवा जबरदस्तीने एखाद्या घरात घुसणे. Hmm? Police are investigating the break-in at the office. Break-in, noun, the act of entering a place using force to rob an. इथे ब्रेक इन चा वापर नाउन म्हणून केलेला आहे. इथे ब्रेक इनचा वापर वर्ब म्हणून केलेला आपल्याला दिसून येतो. So, when you understand each and every sentence while you are reading, you will understand these phrasal verbs. I work out regularly to keep myself fit. Work out verb त्याचा इथं meaning होतो to make your body strong by exercising. I never miss my daily workout before breakfast. इथं noun त्याचा अर्थ होतो a period of physical exercise. बरोबर, इथे वर्कआउटचा वापर काय केलेला आहे नाउन म्हणून बाय ऍडिंग हायफन और either by hyphen or without space between the verb and the particle. See, इथं स्पेस नाही, इथे स्पेस आहे आणि काही काही ठिकाणी हायफन देऊन तो नाउन फॉर्म वापरला जातो. Some nouns are formed from phrasal verbs by reversing the order of its components. See, फ्रेज काही काही फ्रेजर वर्बचा नाउन फॉर्म म्हणून वापर केला जातो बाय रिव्हर्स बाय युझिंग रिव्हर्स ऑर्डर. जसं की ही लुक्ड ऑन ॲज द नेबर्स फॉट. लुक्ड ऑन वर्ब आहे टू वॉच समथिंग हॅपनिंग विदाउट गेटिंग इन्वॉल्ड. म्हणजे काय? दुरून पाहणे, ना की त्या गोष्टीमध्ये किंवा ना की त्या कारणामध्ये इन्व्हॉल्व होणे. The onlooker stood in silence as the main fought. इथं काय केलेलं आहे? लुक ऑन वर्ब आहे, पण इथं द ऑनलुकर्स हे नाउन झालेलं आहे म्हणजे पाहणारे, बघणारे. ते बघणारे लोक तिथंच शांततेमध्ये त्या लोकांची भांडणं पाहत उभी होती. दिस इज द डिफरन्स. नाउन फॉर्म केव्हा झाला? ज्यावेळेस ती ऑर्डर रिव्हर्स केली गेली, त्या फ्रेजल वर्ब्सची ऑर्डर रिव्हर्स केली गेली. The onlooker stood in silence as the main fought. Onlooker, noun, noun, someone who watches something happening without getting involved. हा फरक आहे इथे. Adjectives can also be formed from phrasal verbs. Phrasal verb वापरून आपण adjectives बनवू शकतो. They can be written either as one word or with a hyphen between the verb or the article. जसं की आपण noun form तयार केले त्या प्रकारे. Admission will go on through the week. म्हणजे पूर्ण आठवडाभर ती ऍडमिशन सुरू राहतील. गो ऑन वर्ब टू कंटिन्यू विदाउट स्टॉपिंग. द डायरेक्टर आस्क्ड फॉर अ समरी ऑफ द ऑनगोइंग डिस्कशन. इथं ऑनगोइंग काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस डिस्कशन. सो ऑनगोइंग ऍडजेक्टिव्ह मीन्स कंटिन्युइंग. द कार ब्रोक डाऊन जस्ट आउटसाइड द सिटी. शहराच्या बाहेर कार बंद पडली. ब्रेकडाउन मीन्स verb of machine to stop working. They towed the broke down car to the workshop. So this is the broke down. This here acting as a adjective. इथं या वाक्यामध्ये they towed the broke down car to the workshop. इथं broken down हे adjective आहे. कार म्हणजे काय? त्या कार बद्दल हे ब्रेकडाऊन जास्त माहिती सांगतोय, त्यामुळे ते ऍडजेक्टिव्ह आहे. ब्रेकिंग डाऊन ऍडजेक्टिव्ह अ मशीन that has stopped working. Now, till now you have understood that phrasal verbs gives extra meaning or adds extra meaning to the sentences, and it is a very important part of a grammar.
and there are certain forms of a certain kinds of a phrasal verbs. You can create noun or adjective by using phrasal verbs. This is the beauty of a phrasal verbs. With this note, I conclude this presentation of a phrasal verbs. Thank you. Thank you very much.